नमस्कार सर्वांना, मी आहे पल्लवी आणि आज नाही एकादशी नाही चतुर्थी आणि आज आहे मला ऑर्डर 11 मोदकची. ठीक आहे, तर आज आहे फक्त मंगळवार, त्याच्यामुळे मंगळवारी उपवास असेल, उपवासासाठी लोक मोदक ऑर्डर करत असतील. ठीक आहे, तर इथं 11 मोदकची आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायची आहे ना. आपण इथं घेतलेलं आहे मी पायनॅपल फ्लेवरमध्ये. तर पिठामध्येच पायनॅपलचं इमल्शन मिक्स केलेलं आहे आणि ते आपण कसे एकदम छान असं दिसतात मोदक ते. तर अशा पाकळ्या काढून नंतर आपण मोदक कंप्लीट करणार आहोत. अशा प्रकारे पहिला पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन उकड कशी काढायची ते पाहू शकता. आणि अशा प्रकारे हे माझा एक मोदक रेडी झालेला आहे. आणि हा मी मोदक कसं करते, तर हा प्रेसर आहे, तर त्याच्या प्रेसरमध्ये प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि थोडंसं त्याला तेल लावायचं सुरुवातीला, कारण नंतर आपल्याला अजिबात तेल लावायची गरज नाही एकदा तेल लावलं की, कारण ते जर आपल्या प्लास्टिक पेपरला चिटकत नाही पीठ, म्हणून थोडंसं तेल लावायचं, एक तेल किंवा तूप. ठीक आहे, तूप लावलं तरी सगळ्यात बेस्ट आहे. बट तुपाने त्या पारीला पण खूप छान टेस्ट येते. ज्यावेळेस आपण उकड काढतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकतो. त्याचप्रमाणे आपल्याला व्यवस्थित मोदक असे मऊ लुसलुशीत बनवायचे असतील तर तो व्हिडिओ नक्की पहा. त्याचं मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे जाऊन नक्की चेक करा. ठीक आहे, अशी ही आपण पारी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी इथं मी घेतलेला आहे प्रेसर हा. ठीक आहे, तर जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल ना, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तर आणि व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे, अशा प्रकारे हे मोदकचं जे सारण आहे ते आपण याच्यामध्ये भरायचं आहे. आणि इथं पाहू शकता अशा प्रकारे तो मोदक वळायचा आहे. तर याच्यामध्ये सारण जास्त झालं तर त्याच्यामुळे वरती त्याला वळायला जास्त पीठ शिल्लक राहिलं नाही, बट खूप छान असा त्याचा लुक आलेला आहे. तर इथं झालेले आहेत 11 मोदक कंप्लीट आणि ह्याला आपण हाय फ्लेमवरती 10 मिनटं करणार आहे स्टीम. ठीक आहे, तर आधी पाणी काय करायचं, गरम करून घ्यायचं उकळून, नंतर ठेवायचं. तर मी डायरेक्ट ठेवलेलं आहे, तर 2-3 मिनटं अजून एक्स्ट्रा आपल्याला स्टीम करायचं आहे. तर इथं स्टीम करून झालेले पाहू शकता कसे दिसतात मोदक, टेम्पटिंग. ठीक आहे, तर नंतर हे गरम गरमच मी डब्यात भरून कस्टमरला देणार आहे, कारण मोदक जेवढे गरम गरम खायला चांगले लागतात ना, तेवढे त्याची मजाच वेगळी असते. तर असेच नवीन रेसिपीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हे याच्यामध्ये 2 मोदक फक्त एक्स्ट्रा झालेले आहेत, कारण जे सारण होतं ते सगळं मी संपवलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारे ह्या डब्यामध्ये मी पॅक करून देते. थँक्स फॉर वॉचिंग.